श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुर्तिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊजची शिलाई कशी करायची आहे. तर बघा, ही बिना अस्तरचं ब्लाऊज आहे आपलं. तर बिना अस्तरचं सिंपल ब्लाऊज कसं शिवायचं आहे ते बघूयात. तर बघा, ही ती स्लीव दिसत असेल तुम्हाला, याचा सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर बघा, चला तर मग आपण सुरुवात करूया. तर बघा, अगदी स्टेप बाय स्टेप सांगत आहे तुम्हाला. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला समजलं नाही, आधीच सांगते, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर नक्कीच मला कमेंट करा. म्हणजेच काय होईल की तुम्हाला जिथे समजलं नाही तुम्ही कमेंट केली तर मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटनुसार तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, हा आहे पाठीमागचा भाग. तर हा पाठीमागचा भाग आहे आपला. तर बघा, तुम्हाला इथे दिसत असेल तर हे बघा, मी दुमड पट्टी अशी दुमड्यासाठी ते आधीच मी एक्स्ट्रा कटिंग करतानाच हे कटिंग करून घेतलेलं आहे. जर तुम्ही नाही सोडली जागा तर तुम्ही वेगळी पट्टी सुद्धा इथे जॉईन करू शकता. तर बघा, आता काय करायचं तुम्हाला, सर्वात आधी हे बघा असं ओपन करायचं. सर्वात आधी टक्स टाकून घ्यायचे. बघा, शोल्डर व्यवस्थित हे जे शोल्डर आहे, शोल्डरला शोल्डर असं जॉईन करायचं. तसंच कपडा खाली पकडायचा आणि आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा, तर इथे बघा आपण टक्स टाकून घेतलेला आहे. बघा, उंची तुम्ही ते 4 इंच बी उंचीचा टक्स घेतलेला आहे. बघा, तुम्हाला जर उंची कमी जास्त तुम्ही करू शकता, त्याला काही अडचण येऊ शकत नाही. तर बघा, हा टक्स टाकल्यानंतर काय करायचं, या बाजूने असं हाताने असं प्रेस करायचं. म्हणजे बघा, हाताने बी सेटिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं बघा, हे हाताने जर तुम्ही सेटिंग नाही केली तर हा आहे बिना अस्तरचा कपडा, त्याला अशी हाताने सेटिंग करणं खूप महत्वाचं आहे. तर हे बघा, त्याच पद्धतीने आपण इकडून सुद्धा टक्स टाकून घेतलेला आहे. हे बघा, आपण हाताने प्रेस, एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही टकची उंची एक सारखी आली पाहिजे. बघा, हे बघा, आपल्या दोन्ही टकची उंची इथे एक सारखी आली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे एकदा. आणि त्यानंतर बघा, आपण हे टक्सचा कपडा इथे बघा अर्धा इंच आपण इथे कपडा सोडलेला आहे. बघा, तर आपण पाठीमागच्या डाट आपण 1 इंचाचं मार्जिन सोडत असतो. म्हणजे इथून 1 इंच आणि इथून 1 इंच म्हणजे दोन्ही मिळून आपलं झालेलं आहे 1 इंच. म्हणजेच बरोबर आपण जेवढं मार्जिन सोडलेलं आहे तेवढं बरोबर आपल्या इथे दाट क्रिएट झाला पाहिजे. तर बघा, आता काय करायचं आहे, हे जी आपली पट्टी आहे तर एकदा अशी फोल्ड करायची आणि वरतून टाकायची त्याच्यावर दाबटीप. हे बघा, अशी फोल्ड करायची, त्याच्यावर वरतून आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर बघा, आपण इथून वरतून एका बाजूने अशी थोडासा कपडा फोल्ड केला आणि पूर्ण पट्टीवर अशी ते दाबटीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, हे जे मार्जिंग आहे आपलं, बघा ॲक्युरेट व्यवस्थित आपण मार्जिंग इथे करून ठेवलेला आहे. तर बरोबर तेवढा कपडा इथे असा फोल्ड करायचा आणि वरतून टाकायची आहे. मोठ्या टाक्यामध्ये इथे शिलाई टाकायची आहे तुरपाईसाठी. जर तुम्हाला तुरपाई जर करायची नसेल तर अगदी बारीक 0 टाक्यामध्ये तुम्हाला इथे शिलाई टाकायची आहे. तुम्ही नाही केली तरी चालेल. पण बघा, मी एक तुम्हाला सजेस्ट करते की जर तुम्ही आता हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर काही ब्लाऊजला काय असतं, ही तुरपाई ही करावीच लागते. तर आपण इथे टिप टाकून घेऊयात. तर बघा, इथे आपण तुरपाई सुद्धा फिनिशिंग सोबत बघा इथे टिप टाकून घेतलेली आहे. हे बघा, आता तुर्तास आपला पाठीमागचा भाग इथे तयार झालेला आहे. तर सध्याच आपण हा बाजूला ठेवून देऊयात. हे बघा, आता घेतलेली आहे मी कटोरी. तर कटोरीला टक्स टाकायचे आहे. तर टक्स टाकायच्या आधी काय करायचं, कटोरी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची. आणि त्यानंतर हे बघा, हा जो पॉइंट आहे ते व्यवस्थित असा पकडायचा आणि बरोबर असा फोल्ड करायचा. आणि बघा, जर तुम्ही कटोरी किती मार्जिन सोडलेला आहे बघा, ते महत्वाचं आहे. तर बघा, इथे आपण टक्स टाकून घेतलेला आहे. हे बघा, मी काय सांगते ते लक्ष देऊन बघा. तर आपण इथे कपडा किती सोडलेला आहे, म्हणजेच आपण कितीचा टक्स घेतलेला आहे. आपण कटोरी जेव्हा वाढवतो तेव्हा या बाजूने 1 इंच घेतला आहे की 1.25 इंच, इकडून सुद्धा 1 इंच घेतला आहे 1.25 इंच, हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा, आपण जेवढा कपडा इथे डाटसाठी सोडलेला आहे, म्हणजे जेवढी इकडे कटोरी वाढवलेली आहे तेवढाच कपडा इथे आपल्याला दाबायचा आहे, म्हणजे तेवढा डाट घ्यायचा आहे. दुसरा पॉइंट म्हणजे बघा, कटोरी चेक करायची, एक सारखे टक्स आले की नाही हे चेक करायचं. म्हणजे बघा, काय होतं बऱ्याचदा काय होतं, एक टक्स लहान होतो आणि एक टक्स मोठा होतो. मग नंतर ते कधी लक्षात येतं, आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं. हे बघा, हे अगदी आपलं
थोडंसं हे बघा एक डाट लहान झालेला आहे आणि एक अगदी एक सूत म्हणजेच एक लाईन एवढाच आपला डाट असं इथं हे बघा मी ते टिप टाकून घेतलेली आहे बघा। हे लक्ष देऊन हे छोटे छोटे काम आहे ना तर लक्ष देऊन करायचे आहे बघा। तर हे शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते आपण इथे घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करून, ठीक आहे बघा। हे बघा आता कटोरीचा लुक बघा किती सुंदर, हे असं दाबायचा। नखाचा वापर हा आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊजला करावाच लागतो। हे बघा दोन्ही आपण इथे कटोरी तयार करून घेतलेले आहे। आता काय करायचं, आता घ्यायचं आहे आपल्याला कटोरी जॉईन करून। तर बघा कटोरी जॉईन करताना हे बघा ही कटोरी अशा पद्धतीने ठेवायची आहे बघा। कशी जॉईंट करायची ते हे बघा अशी ठेवायची। सर्वात आधी इथे अर्धा इंच डाट टाकायचा आणि अशी ठेवत ठेवत बघा अशी कोणताच हे बघा कोणताच कपडा ओढायचा नाही तुम्हाला। कटोरी जॉईन करताना कटोरी सुद्धा अशी ओढून जॉईन करायची नाही आणि खालचा कपडा सुद्धा असा ओढायचा नाही। हे बघा आता तुम्हाला अजून एक क्लिअर करते मी इथे। हे बघा इथे ओढल्याने असं बघा असा कपडा कसा असा खिचला गेलेला आहे। तर काय झालं म्हणजे इथे क्रीज तयार होतात आपलं, मग आपण कटोरी जॉईन केल्यानंतर असे छोटे छोटे असे क्रीज होतात आणि ते अंगामध्ये असं व्यवस्थित बसत नाही। त्यामुळे काय करायचं, हे अलगत आपल्याला असं जॉईन करायचं आहे, म्हणजेच असं कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही। तर बघा आपण कटोरी जॉईन करून घेतलेली आहे आणि हाताने नखाने असं प्रेस करून घेऊयात आपण इथे, म्हणजेच आपली फिनिशिंग प्रॉपर तयार होईल। हे बघा बघा हा सुद्धा पार्ट आपण इथे जॉईन करून घेतले बघा। कुठे क्रीज वगैरे आलेली नाही बघा, तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे। आणि बघा अजून तुम्हाला याचा क्लिअर जर व्हिडिओ हवा असेल ती कटोरी कशी जॉईन करायची आहे याचा सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर बघा असं बेल्ट घ्यायचं आहे आणि नॉर्मल हे बघा असं ठेवायचं आहे आणि बेल्ट जॉईन करायचा। बेल्ट जॉईन करताना हे बघा बेल्ट सुद्धा ओढायचा नाही आणि हा पार्ट सुद्धा हे बघा ओढल्याने अगदी तुम्हाला सहज इथे दिसत असेल ते क्रीज तयार होत आहेत। तर त्यामुळे सांगते कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही, फक्त असं नॉर्मल हे बघा जिथे तुमचा कपडा असा आहे तर हा पाठीमागचा आपला हे जे मशीनचा गुटका आहे तो असा उचलायचा आहे, म्हणजे त्याने काय होईल जे आपला कपडा इथे व्यवस्थित नाही तो सरळ होऊन जाईल आणि आपल्याला एकदम टिप टाकायला सोपं जाईल। हे बघा असं नॉर्मल ठेवत ठेवत आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे। तर अर्धा इंच हा कपडा शिलाईमध्ये आपल्याला कंपल्सरी जाऊ द्यायचा आहे। तर बघा इथे आपण बेल्ट जॉईन करून घेतलेले आहे। बघा बेल्ट मी इथे एका बाजूने असे फोल्ड केलेला आहे तुरपाईसाठी। तर बघा आता काय करायचं, दुसरी स्टेप मध्ये हे चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला कोणता पार्ट लहान मोठा आहे, हे महत्वाचा पॉइंट आहे। नंतर मग काय होतं आपली हुकाय पट्टी तयार झाल्यानंतर मग आपल्याला एक हुक पट्टी किंवा आय पट्टी आपली मोठी होती आणि मग नंतर आपल्याला अडचण येते। त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी मी परत नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते। हे छोट्या गोष्टी चेक करणं खूप महत्वाच्या आहेत। बघा हे बघा बरोबर असं ठेवायचं आणि बघायचं तर ॲक्युरेट आपलं दोन्ही सुद्धा सारखेच पार्ट इथे तयार झालेला आहे। अगदी किंचित एक लाईन बी आपल्या इथं जर शिल्लक असेल तर ते व्यवस्थित इथे आकार देऊन घ्यायचं आहे। बघा हे बघा मी इथे चेक करून घेतलेलं आहे। आता करायची आहे आपल्याला हुकाय पट्टी। तर बघा सर्वात आधी आपण इथे आय पट्टी तयार करून घेऊयात। तर बघा आय पट्टी तयार करण्यासाठी बघा अशा पद्धतीने मी उलटी बाजू ठेवलेली आहे आणि बघा हा जे कपडा आहे तो आपल्याला अर्धा इंच शिल्लक बाहेर ठेवायचा आहे आणि असं हे बघा टिप टाकून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही बाजूने आपण अर्धा इंच कपडा इथे शिल्लक ठेवलेला आहे। त्यानंतर काय करायचं हे बघा असा कपडा आपल्याला फोल्ड करायचा। हवं तर हे बघा तुम्ही इथे 10 स्टिप सुद्धा वरतून इथे पट्टीवर टाकून घेऊ शकता। तर बघा इथे बरे टाकायची गरज नाही। त्यानंतर हा जो कपडा आहे तो असा फोल्ड करायचा आतमध्ये। हे बघा असं फोल्ड केल्यानंतर हे बघा एका बाजूने बरोबर व्यवस्थित हाताने फोल्ड करायचा आणि हे बघा ही पट्टी जी आहे एकदा फोल्ड करायची। एकदम सोपी पद्धत सांगत आहे, हळूवार सावकाशपणे सांगत आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण प्रॉपर माहिती तुम्हाला भेटायला हवी।
आणि त्यानंतर परत एक फोल्ड मारायची बघा. फिनिशिंग सोबत इथे पट्टी कशी जॉईन करायची ते सुद्धा तुम्हाला इथे माहिती देत आहे. हे बघा, आता टाकायची आहे वरतून याच्यावर टीप. तर बघा, कपडा फोल्ड करून वरतून टीप टाकून घेतलेली आहे आणि बाजूने सुद्धा आपण अर्धा इंच इथे गॅप ठेवून बाजूने इथे एक टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे दोन्ही आपण इथे बघा बटन पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला हुक पट्टी तयार करायची आहे. तर इथे बघा, हुक पट्टीसाठी मी अस्तर घेतलेलं आहे काळ्या कलरचं. तर बघा, अर्धा इंच वरती मार्जिन करायचं आणि अर्धा इंच वरती सरळ आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा, सरळ आपण टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अशी पट्टी फोल्ड करायची बघा. अशा पद्धतीने पट्टी फोल्ड केल्यानंतर काय करायचं, हे बघा, ही पट्टी अशी आतमध्ये दुमडायची. त्याच पद्धतीने फक्त आपली प्रोसेस ही पट्टी आपल्याला बाहेर फोल्ड करावी लागते आणि ही हुक पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करावी लागते. तर बघा, अशी फोल्ड करायची. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण आधी अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची. हाताचं बी काम महत्वाचं असतं. आणि त्यानंतर बघा, हे अशा पद्धतीने ते आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा. तर इथे बघा, आपण हुक पट्टी सुद्धा जॉईन करून घेतलेली आहे बघा. परत चेक करायचं आहे कोणती पट्टी लहान मोठी झाली आहे का बघा. ॲक्युरेट बरोबर आपली इथे तयार झालेली आहे. अगदी एखादी जरी लाईन तुमचं शिल्लक कपडा असेल बघा, एक लाईन होतं असं, ज्यांना भरपूर एक्सपिरियन्स आहे त्याला सुद्धा होऊ शकतं. जर नवीन असलं तर ह्या गोष्टी बारीक बारीक सुरुवातीपासूनच तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खूपच कामामध्ये तुमच्या व्यवस्थितपणा भेटेल. तर बघा, आता आपण इथे समोरचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट इथे तयार करून घेतलेला आहे बघा. आता काय करायचं आहे, तुम्हाला हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवायचं आहे बघा. हे बघा, आता शोल्डरवर शोल्डर व्यवस्थित ठेवायचं आणि टीप कशी टाकायची ते महत्वाचा पॉइंट बघा. हे बघा, टीप कशी टाकायची आहे हे बघा. हे बघा, अशा पद्धतीने शोल्डरवर शोल्डर ठेवायचं. हे बघा, आता दुसरं लक्ष द्या, ही जी गळ्याकडची साईड आहे आपली, तो बरोबर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं. आणि इकडून जर तुमचं, हे बघा, आपल्या इकडून अगदी एक लाईन कपडा शिल्लक आहे एका पार्टपेक्षा, काही अडचण नाही, काहीच घाबरायचं नाही, झाला तरी काहीच हरकत नाही. तर बघा, असं ठेवायचं. आणि आता बघा, खडूने सांगते तुम्हाला समजून, अर्धा इंच असं मार्जिन करायचं. अर्धा इंच म्हणजे इथे टीप टाकायची बघा. बरोबर अर्धा इंचाची अशी टीप टाकायची. ही टीप टाकून झाल्यानंतर आता बघा, ज्यांचं जर शोल्डर कोणाचा प्रॉब्लेम काय, तो शोल्डर उतरतं. तर ज्याचं शोल्डर उतरत असेल त्यांनी ही टीप टाकतानाच काय करायचं, हे बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायचं आधी. हे बघा, आपल्या गळ्याच्या साईडने, आपल्या जी गळ्याकडची साईड आहे त्याच्यावर अगदी एक लाईन असं खाली जायचं. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, जसं आहे तसंच, फक्त इथे एक लाईन असं खाली जायचं, म्हणजे जेणेकरून जे तुमचं शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर एकदम व्यवस्थित असं फिट्ट तुमचं ब्लाऊज बसेल. तर आपण इथे बरोबर खडून जे मार्जिन केलेलं आहे त्याच्यावर टीप टाकून घेऊयात. तर बघा, आपण इथे शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. अगदी तुम्हाला इथे स्पष्ट दिसत आहे की बघा, आपलं गळ्याकडच्या साईडने असं क्रॉस झालेलं आहे. आणि हे बघा, इकडे जो एक लाईन आपला कपडा शिल्लक आहे ते अगदी व्यवस्थित असं न घाबरता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बघा. काही होत नाही त्या कपड्याने कटिंग झाल्यानंतर. हे बघा, दोन्ही आपण शोल्डर इथे जॉईन करून घेतलेले आहे. दोन्ही सुद्धा पार्ट तयार करून घेतलेले आहे. हे बघा, आता ही सुद्धा बाही आपण चेक करून घेऊया. हे बघा, एरवी पण आपण जेव्हा आपण बाही जॉईन करतो, हे बघा, जेव्हा आपण बाही जॉईन करतो तिथपासून आपल्याला काय 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे बाही सरळ स्ट्रेट जॉईन करावी लागते. आणि इथे जे शिल्लक आपले धागे दोरे वगैरे निघलेले असेल ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यावे लागतात. हे बघा, असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आता बघा, मी तुम्हाला बाही कशी जॉईन करायची आहे ते सांगते. तर बघा, बाही घ्यायची आहे बघा, आपण बरोबर सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे. बाहीचा जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाला जॉईंट होतो, एवढं मात्र तुम्ही कधी पण लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, असं
टिपवर सेंटर व्यवस्थित ठेवायचं आणि मधून टिप टाकत घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जेणेकरून इकडे सुद्धा तुमची बाही सारखी जॉईंट होईल आणि इकडे सुद्धा. आता बघा मी मगाशीच सांगितलेलं आहे तुम्हाला, हे बघा 1 इंच या बाजूने आणि 1 इंच या बाजूने, 1-1.5 इंच घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. 1.25 इंच घ्या, 1.5 इंच घ्या, 1.5 इंचापर्यंत घेऊ शकता तुम्ही. तर हे बघा जिथपर्यंत आहे बघा स्ट्रेट येते, 1 इंच इथे आणि 1 इंच इथे, सरळ टीप आली पाहिजे बघा. हे बघा अशी सरळ टीप आली पाहिजे. म्हणजे काय होईल, तिथपासून आपोआपच आपली बाही अशी व्यवस्थित टर्न होते. म्हणजे आपण बाहीचा आकारच आपल्या तसा असतो, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. फक्त एकदा तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची, जशी एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला सहज जमेल. तर बघा अशा पद्धतीने बाही आपण इकडून जॉईन करून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने आपण बाही इथे जॉईन करून घेतलेली आहे. बाहीवर डबल टिप टाकायची आहे, फिनिशिंग सोबत काम करायचं आहे. बघा हे बघा आपण इथे व्यवस्थित बाही अशी जोडून घेतलेली आहे. बघा कुठे चुनी वगैरे सुद्धा आलेली नाही. बघा अगदी प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला इथे दिसत आहे. बघा अशाच पद्धतीने या बाजूची सुद्धा आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे. तर इथे बघा दोन्ही स्लीव आपण इथे जॉईन करून घेतलेले आहे. आता काय करायचं, अगदी कडेने असे आपल्याला टिपा टाकून घ्यायचे आहे. बघा अगदी कडेने. तर बघा मैत्रिणींनो, आपण अगदी कडेने इथे टिप टाकून घेतलेली आहे. तर बघा आपली ब्लाऊज फिटिंग आणि ब्लाऊजला गोट लावायचा बाकी आहे. बघा मैत्रिणींनो, पूर्ण इथे व्हिडिओ मी सांगितलेला आहे. ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे याचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा अशा पद्धतीने आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊजला गोट आणि आपलं ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे हे आपण सांगूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.